पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने काही कठोर निर्णय घेतलेत। भारताने पाकिस्तानशी असलेले सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतलाय। भारत आणि पाकिस्तान मधील व्यापार आणि हालचालींचे दोन प्रमुख मार्ग अटारी आणि वाघा सीमा बंद करण्यात आल्या आणि यामुळे भारत आणि पाकिस्तान मधील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढलाय। आता या तणावाचा भारतातील काही वस्तूंच्या किमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। जर भारताने पाकिस्तानामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली किंवा व्यापारी संबंध संपवले तर त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर नक्कीच होऊ शकतो। पण यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कोणाला होणार आहे, भारताला की पाकिस्तानला? भारताला देखील नुकसान होणारच, पण मग भारतात काय काय महागणार सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। भारत हा पाकिस्तानकडून अनेक वस्तू खरेदी करतो। दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबला तर केवळ पाकिस्तानच अडचणीत येईल असं नाहीये, तर भारतातही अनेक गोष्टी महाग होऊ शकतात। तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या महाग होऊ शकतात? तर व्यापारातील स्थिरतेमुळे महाग होणारी पहिली वस्तू असू शकते ते म्हणजे सैंधव मीठ। भारतात येणारं सैंधव मीठ फक्त पाकिस्तान मधून येतं। भारतात उपवास आणि सणांमध्ये सैंधव मीठ मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। तर पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबला तर या मिठाच्या किमती वाढू शकतात। भारत पाकिस्तान मधून मोठ्या प्रमाणात सुकामेवा खरेदी करतो, तर सर्व व्यवहार बंद झाल्यास भारतात सुक्या मेव्याची किंमत वाढू शकते। तथापि भारत फक्त पाकिस्तान मधून सुकामेवा आयात करत नाहीये, तर यासाठी भारताकडे अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत। भारत पाकिस्तान मधून चष्म्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स आणि काही कच्चा माल देखील आयात करतो। कमी बजेट असलेल्या चष्मा उत्पादकांसाठी हे विशेषतः उपयुक्त असणार आहे। जर आयात थांबली तर अल्पावधीत किमती वाढू शकतात। सिमेंट, दगड आणि चुना यांसारखी उत्पादने पाकिस्तान मधून सीमावर्ती भागात आणली जातात आणि ग्रामीण भागात आणि सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये ती वापरली जातात। तसेच चामड्यांच्या वस्तू देखील आयात करतो, पण भारताकडे यासाठी देशांतर्गत पर्याय आहे, परंतु लॉजिस्टिक खर्च आणि पुरवठा साखळीत काही अस्थिरता असू शकते। त्यामुळे याही वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आता पाकिस्तानातील हस्तनिर्मित चामड्याच्या वस्तू आणि पारंपरिक कपडे, विशेषतः भरतकाम केलेल्या कापड आणि दुपट्टे यांना भारतीय फॅशन आणि ब्युटिक बाजारात मोठी मागणी आहे। जर व्यवसाय थांबला तर लहान व्यापाऱ्यांना आणि ब्युटिक क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो। ग्राहक पाकिस्तानमधून आयात केलेल्या वस्तूंऐवजी भारत किंवा इतर देशांमधून आयात केलेल्या पर्यायांचा वापर करू शकतात। स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंचा वापर करून देशांतर्गत उद्योगांना पाठिंबा देण्याची ही एक उत्तम संधी आहे। वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यानुसार खर्चाचे नियोजनही आखता येणं शक्य असणार आहे। आता भारताकडून महत्त्वाच्या वस्तू पाकिस्तानमध्ये निर्यात होतात, जसं की औषधे, चहा, कॉफी आणि मसाले, कापूस आणि कापड उत्पादने अशा अनेक महत्त्वपूर्ण वस्तू दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या भारतातून पाकिस्तानमध्ये जातात। त्यामुळे हे व्यापार व्यवहार बंद झाल्यानंतर तणावामुळे पाकिस्तानला सर्वात जास्त नुकसान होईल असं आर्थिक तज्ञांचं मत आहे। भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे, तर पाकिस्तान आधीच आर्थिक मंदी, महागाई आणि राजकीय संकटाशी झुंजत आहे। त्यामुळे भारतात नुकसान मर्यादित आणि तात्पुरतं असणार आहे, पण पाकिस्तानमध्ये त्याचा दीर्घकालीन आर्थिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतो। आता या सर्व व्यवहाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यामध्ये जे काही व्यवहार आहेत त्याचा आर्थिक मंदीवर परिणाम होईल का? हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।